माझ्यासाठी कोणाचा जीव गेला तरी मला फरक पडत नाही. अहो आले आले आले. किती वेळ? सुप्रभात. सुप्रभात. चला उठा पटकन. आज वेळ नाही गप्पा मारायला. पटकन आंघोळ करा. मी चहा सांगते विणाला. हा आणि पटकन तयार व्हा. हे कपडे घालायचे तुम्ही आज बरं का. मला पटकन तयार अहो, ते राहू द्या, ते नंतर मी बघते. तुम्ही पटकन उठा आणि आंघोळीला जा. मला 5 मिनिटात मी तयार होणार आहे. 5 मिनिटात का? हो. बरं बघते आता घड्याळच लावते मी. वेळ बघ हा. तू फक्त लगेच. विणा हाय. अगं चहा तयार झाला का? हो होतोच आहे. हे बघ चहा तयार झाला की पहिलं वरदला उठव. त्याचं त्याची तयारी राहील. हो ना, हे झालं की लगेच उठव. हा हा पटपट करा जरा आता आज. हरीश हरीश. हाय. अरे भावनाला पार्लर मधून आणायला कधी जाणार आहेस तू? हे काय चाललोच आहे. अरे पळ ना बाळा, कधी पाहुणे येतील. चल चल लवकर. निघालो निघालो. हो परत तोच नंबर. हॅलो. काय रे जयंत, तुला तुझ्या जीवाची भीती नाही का रे? अरे त्या ललिता देशमुखचा खून केलास आणि लग्न घरात वर तोंड करून मिरवतोयस. हे बघे, लग्न घरात घोड्यावरून वरात येण्याऐवजी तुझी गाढवावरून धिंड निघू नये असं वाटत असेल ना, तर मी सांगतोय तसा कर. हे बघ. हॅलो हॅलो, फोन कट केला याने. आई आई, रेणुका काकूंचा फोन आहे. कुठे गेले आई? काय करू, उचलू की नको? पण त्यांना काही महत्वाचं सांगायचं असेल तर. हा काकू, मी बोलतीये वीणा. काय तुम्ही निघालात? पण बरं बरं, मी कळवते आईंना. हो हो. आई, बाबा, आई आले. अच्छा, इकडे होतात तुम्ही? काय झालं? आई, रेणुका काकूंचा फोन होता. सिद्धूच्या घरचे सगळे निघाले तिकडे यायला. ती मंडळी निघाली पण. अरे तेव्हा अगं हरीश भावनाला आणायला गेलाय पार्लर मध्ये, अजून आला नाही. तू फोन लाव त्याला, बघ जरा कुठपर्यंत आलेत दोघं. ही मुलं पण ना कमाल आहे, किती उशीर. आणि म्हणावं पटपट या. हो ना. फोन कट केला का? कट केलं? अगं चुकून झाला असेल, पुन्हा लाव. हो. नाही, कट केला फोन. का फोन कट केला असेल हरीश भाऊजीने? शिट यार, आता काय करू मी? भावनाताई पार्लर मध्ये नाहीये आणि अजून कुठे शोधू? सिंचनाला फोन करून बघू का? हॅरी. हॅलो हॅरी, बोल ना. तू भावनाताईला पिक केलंस का? नाही, ऍक्च्युली इकडे एक प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम काय झाला? सिंचना ग, भावनाताई पार्लर मध्ये नाहीये. भावनाताई पार्लर मध्ये नाहीये तर मग गेली कुठे? अरे सिद्धू आणि घरातले कधीही येतील लग्नासाठी. आता काय करायचं आपण? बघ रे, हा सिद्धू अजून आलेला नाही आहे. त्याचे मित्र पण बेपत्ता आहेत. आता या मंडळीने विचारलं तर काय सांगायचं संपत? फोन करतो त्याला. कट करतोय तो. काय म्हणायचं या मुलाला आता? अरे लग्नासाठी आपण इतकं सगळे नटून फटून आलोय आणि नवरा मुलगा
कुठं बेपत्ता झालाय कोणास ठाऊक. आता तो आल्याशी आपण आत कसं जायचं? आणि सिद्धू यायच्या अगोदर या दळवीनं कळलं आपण आलोय तर काय होणार सांग बघू. आजी आजोबा पाहुणे आले. त्यांना कळता कामा नये हं, सिद्धू न आल्याचं. लक्षात ठेव. अरे बापरे, आले पण हे लोक. हरीश आली. नाही, मी खूप शोधलं, नाही सापडलं. अरे असं कसं? नमस्कार नमस्कार. नमस्कार. या या. हे काय म्हणजे तुम्ही फक्त आलात? सिद्धू कुठे आहे? नवरदेव कुठे आहे? सिद्धू सिद्धू काय झालं? म्हणजे तुमचे असे चेहरे का पडले? तुमचे असे पडलेले चेहरे पाहून असं वाटतंय सिद्धू गायब झालाय. तुम्हाला कसं कळलं? धीराज, खरंच गायब झालाय? आम्हाला कसं माहित? म्हणजे काय, आमच्याकडे भावना पण गायब झाली आहे. अरे काय? संतोष जरा गप्प राहशील का? अहो बाबा, आता त्यात काय लपवायचं एवढं? ही सगळी आपलीच माणसं आहेत, आपलेच नातेवाईक होणार आहे. आणि सिद्धू पण गायबच आहेत की. कशाला लपवायचं? कुठे गेलेत? काय रे वेंकी, आता हे भावनाताई आणि सिद्धू दादा यांचं रितसर लग्न लावून द्यायला लागलेत ना? ती पण पळून जायची काय गरज आहे? पळून गेले? कुठे गेली असतील मुलं?